राधे राधे. आज ना आपण अगदी लहानपणापासून ऐकलेली अशी एक गोष्ट सांगणार आहे बरं का. पण ती जरा बदलली आहे, आजच्या काळासाठी ती अत्यंत योग्य आहे, म्हणून मी ती तुम्हाला सांगते. हां, एक असतो कावळा, एक असते चिमणी. एकदा खूप पाऊस येतो. कावळ्याचं घर असतं शेणाचं, चिमणीचं घर असतं बिणाचं. त्यामुळे कावळ्याचं घर वाहून जातं. त्यामुळे तो विचार करतो जरा चिमणीची मदत घ्यावी, म्हणून तो दरवाजा वाजवतो. मग एकदा वाजवतो तेव्हा चिमणी म्हणते, थांब माझ्या बाळाला मी आंघोळ घालते. परत दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा तो वाजवतो. प्रत्येक वेळा आता मी तिला झोपवते किंवा तिला दूध पाजते किंवा तिच्या कपडे करते, असे प्रत्येक वेळेला काही ना काही कारण सांगते. चिमणी काही दरवाजा उघडत नाही. मग तो कावळा निघून जातो. काही दिवसांनी ती चिमणी एकदा अशी फिरत फिरत जात असताना तिला तोच कावळा दिसतो एका घरट्यात. ती विचार करते, आपण जाऊन त्याला विचारावं, त्या दिवशी का आला होतास. दरवाजा खटखटवते. लगेच कावळा दार उघडतो आणि हसत तिला म्हणतो, ये चिवता घ्या आत ये. काय कसं चाललंय, काय करत होतास. तो पण हेच सगळं सांगतो, मी आंघोळ घालत होतो, आता त्याला आंघोळ घालणार होतो बाळाला, आमकं करणार होतो. तर जे चिमणीने सांगितलं असतं ती सगळंच सांगतो. चिमणी म्हणते, अरे मग घाईघाईने दरवाजा का उघडला. तेव्हा कावळा म्हणतो, अगं कारण आजकाल कुठे कोण कोणाच्या घरी जातं. जेव्हा दरवाजा वाजला तेव्हाच मला वाटलं कोणतंही असं दरवाजात आहे ज्याला माझ्या मदतीची आवश्यकता आहे. ही कामं तर काय मी रोजच करतो ना, त्याने काय बिघडणार नाही. पण त्या व्यक्तीला जर वेळेत दरवाजा नाही उघडला तर त्याचं काहीतरी कारण असणार, त्याला काहीतरी संकट असणार, काहीतरी सांगायचं असणार, म्हणूनच तो दरवाजा वाजवत असणार. म्हणून मी ठरवलं आहे की असा दरवाजा वाजवला तर पहिला दरवाजा उघडायचा. कामं तर रोजचीच असतात. चिमणीला कळतं, चिमणीला समजतं की आपण केवढी मोठी चूक केली. काहीतरी अडचण असल्याशिवाय तर कावळ्याने दरवाजा वाजवला नसणार. तेव्हा आजकाल हे पण आपण खूप लक्षात घ्यायला पाहिजे की एखादा माणूस जर का मदतीसाठी हात पुढे करत असेल तर आपल्याला जमलं तर जरूर मदत करावी. मंडळी, परवाना मी एक व्हिडिओ बघितला. खरोखर तेथे कर माझे झुळती हे वाक्य माझ्या मनात आलं. का आलं ते मी तुम्हाला सांगते. ती मुलगी इतकी म्हणजे बोलत होती ना, ते माझ्या अगदी म्हणजे मनात रुतलेत ते शब्द. हां, तर ती एका इंटरव्ह्यूमध्ये बोलत होती की मुख्यमंत्री बसले होते आणि तिला कसला तरी फॉर्म भरायचा होता. तर त्यात धर्म होतं, जात होतं, नाव होतं, आईवडील होते. तर ती सांगत होती, हे बघा, मी MPSC, मे बी जरा रॉंग असेल पण MPSCच आहे हो म्हणाली वाटतं. तर ती म्हणाली, साहेब तुम्हाला मी आदर करते, प्रणाम करते, पण साहेब माझ्या आईवडिलांनी रस्त्यावर फेकून दिलेले मी मुलगी होते. कोणीतरी आणून मला अनाथाश्रमात टाकलं. 18 वर्षांनंतर अनाथाश्रमातनं मला बाहेर काढलं. मी स्टेशनवर राहून संडास धुवून ते जे वेटिंग रूममध्ये लोक टाकलेलं अन्न असायचं ते खाऊन इतकी मेहनत करून MPSC परीक्षा मी पास झाले. तुम्ही मला धर्म, जात, आईवडील विचारताय. म्हणजे माझ्या या कष्टाला काहीच किंमत नाही. अहो, मला काहीच नाही आहे, मी अनाथ आहे. माझ्या आईवडिलांनी मला फेकून दिले. मला काय माहिती माझी जात कुठली, माझा धर्म कुठला, मी कोण आहे, काय आहे. माझ्या मेहनतीला काहीच किंमत नाही. तर कौतुक आहे मुख्यमंत्र्यांचं, त्यांना हे इतकं मिळत. ती त्याच्यापुढे हे पण म्हणाली, तुमची मुलगी नशीबवान आहे, तुम्हाला तुमच्यासारख्या आईवडील आहेत. पण माझ्यासारख्या मुलांचं काय हो. त्यांना ते एकदम जाणवलं की बा खरं आहे. आणि मग त्यांनी तिला खूप मदत केली. पण काय ना, म्हणजे सॅल्यूट त्या मुलीला. कशी ती हे केलं. केवळ शिक्षणाची आवड
अशी वाढली ती मुलगी. आणि अशा मुलांना योग्य दिशा दाखवणं हे योग्य काम अगदी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. हां, आता मी तुम्हाला आज एवढंच मेन सांगणार होते, की ह्या 2 गोष्टी ज्या माझ्या जीवाला खूप पटल्या, तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. आता ना हे वेगवेगळे म्हणजे मी ॲक्युप्रेशर जसं असतं तसं मी म्हणते ना ऊर्जाशक्ती ज्याला मी अत्यंत मानते, ज्याने खूप मला फायदा होतो, मी तुम्हाला सांगते. तसं तुम्ही पण करा. काही असेल तुम्हाला असा त्रास असेल आणि काही गायडन्स हवा असेल तर मी नक्की देईन. कारण आणि ना एक अंतर्मन असतं, म्हणजे एक चेतना आणि अवचेतना. तर ते अवचेतनाचं पण फार महत्त्व आहे. ते पण मी 1-2 व्हिडिओ नंतर तुम्हाला सांगते त्याचं. कारण वेगवेगळ्या पद्धतीने जे घरगुती आपण जो उपाय करतो त्याचा मला तरी खूप फायदा होतो. म्हणून मी विचार करते का ना मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करू. आता ब्लड प्रेशर ज्यांना आहे त्यांनी ना हे कानाची मागच्या पाडीला ना असं हे करायचं, दोन्ही गल 1-2 मिनटं तरी करायचं. त्यांनी ना ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. कळलं का? मला फ्रोझन शोल्डरचा जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम होतो, आता हे ना घरगुती उपाय, तर अधनंमधनं काही जड उचललं, काही पटकन आपण वळलं तर ते प्रॉब्लेम होतो. तर हा जो पॉईंट आहे ना माझा, हा माझा इकडे दुखतो, इकडे नाही. कारण इथे हे फ्रोझन शोल्डर हा खांद्याला नाही आहे, उजव्या खांद्याला आहे. त्यामुळे तुम्ही 1-2 मिनटं जर असं केलं जेव्हा दुखतं तेव्हा लगेच आराम पडतो. मला पडतो आहे म्हणून मी सांगते. आणि इथे दुखतं मला, कारण हा फ्रोझन शोल्डर माझा त्रासाचा आहे आणि इथे नाही होत. म्हणजे बरोबर आपल्याला जिथे दुखतं ते त्या नसा बरोबर त्या आपण हे केल्यामुळे ॲक्टिवेट होतात आणि ते दुखणं थांबतं. तसं मी तुम्हाला कानासाठी तर हे सांगितलंच ना, कानासाठी जसं हे आहे दाबा एखादा मिनटं, म्हणजे मी 70 वगैरे असं 80 वेळा असं करते दिवसातनं. बघता बघता गप्पा मारताना असं आपण करू शकतो. तसं ड्राय डोळ्यातनं पाणी, डोळे प्रॉब्लेम येतं. मला 3-4 दिवस मला बरं नव्हतं तेव्हा डोळ्यातनं पाणी सगळं चालू झालं होतं. मी ते रेकी करते, म्हणजे ब्रह्मांड ऊर्जा, तर ती करते आणि त्याच्याबरोबर हे बघा हे प्रेस करते डोळ्याचे ह्यानी. आणि माझं डोळ्याचं पाणी बघा दिसतंय का, डोळ्यातलं पाणी आपोआप थांबलं. खरोखर हे तुमची जी औषधं चालू असतात ती जरूर घ्या, ती थांबवू नका. मग त्याच्याबरोबर जर हे केलं तर आपल्याला लवकर बरं वाटतं, ह्याची मला खात्री आहे. राधे राधे.